Now we are going to discuss the another part of this particular cell or component of cell, that is non-membrane bound cell organelles. कुठपर्यंत आपला पार्ट आलेला आहे? आपलं काय सुरू आहे? सेल. चॅप्टरचा नेम आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. इथे आपल्याला सेल ऑर्गॅनेल्स किती टाईपचे क्लासिफाय केलेले आहे आपण? 3. So there are 3 different types of this particular cell organelles which are present in cytoplasm. They are single membrane bound cell organelles, double membrane bound cell organelles and non-membrane bound cell organelles. पुन्हा परत एकदा सांगतो, सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स, नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. काय डिफरन्स होता? इन सिंगल मेम्ब्रेन बाउंड cell organelles there is only presence of one cover, one membrane. For example, endoplasmic reticulum, Golgi complex, etc. Double membrane bound cell organelles, they show the presence of two membranes around them. Indirectly they are called as double membrane bound cell organelles. For example, chloroplast, mitochondrion, etc. Okay. Now we are going to discuss the another part. That another part it is called as non-membrane bound cell organelles. आता या नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स मध्ये पण खूप सारे सेल ऑर्गेनेल्स आहे. फॉर एक्झाम्पल रिबोझोम आहे, सेंट्रिओल्स आहे, असे वेगवेगळे सेल ऑर्गेनेल्स आपल्याला नॉन मेम्ब्रेन कॅटेगरीमध्ये डिस्कस करायचे. या पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे की यांना कव्हरच नाही आहे, यांना मेम्ब्रेनच नाही आहे. दॅट्स दिस पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल्स दे आर कॉल्ड एज नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. त्याच्यापैकी पहिला आपल्याला डिस्कस करायचं आहे द फर्स्ट नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. इट इज कॉल्ड एज रिबोझोम. मग रिबोझोम म्हणजे काय? द रिबोझोम इट इज अ सेल ऑर्गेनेल विच इज प्रेझेंट इन ऑल द सेल्स where the main function of this particular ribosome is to take part in the process of protein synthesis. की हा रिबोझोम सेल ऑर्गेनेल आहे, नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे, पण या पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेलमध्ये रिबोझोममध्ये त्याला कव्हर तुम्हाला कुठे दिसणार नाही. म्हणून दिस पर्टिक्युलर रिबोझोम इट इज ग्रुप्ड इनटू अ कॅटेगरी. दॅट कॅटेगरी इट इज कॉल्ड एज नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. मग आता रिबोझोम काय करतो? सो द मेन फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर रिबोझोम इज टू टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा काय करत असतो रिबोझोम? जेव्हा प्रोटीन तयार करायचं असते तेव्हा प्रोटीन तयार करायचा मेसेज न्यूक्लियसमधून डीएनएकडे असतो. डीएनए 3 टाईपचे आरएनए तयार करतो. डीएनए इट प्रिपेअर्स 3 टाईप्स ऑफ आरएनए, mRNA, rRNA and tRNA. M it is called as messenger RNA. R it is called as ribosomal RNA. T it is called as a transfer RNA. याच्यापैकी rRNA जो आहे तो mRNA, rRNA, tRNA सगळे न्यूक्लियसमध्ये तयार होतात, सगळे सायटोप्लाझममध्ये एस्केप होतात. पण द rRNA व्हेन एंटर्स इनटू द सायटोप्लाझम इट कंबाइन्स विथ प्रोटीन. On rRNA when enters in the cytoplasm it combines with the protein, and rRNA when combines with the protein that forms the new cell organelle. That particular cell organelle it is called as ribosome. म्हणजे याचा अर्थ काय की रिबोझोम मध्ये दोनच कंपोनेंट आहे. कोणते दोन कंपोनेंट आहे? एक आहे rRNA आणि दुसरा आहे प्रोटीन. rRNA कशाला म्हणतो आपण? रिबोझोमल आरएनए. मग rRNA आणि प्रोटीन पासून जर सेल ऑर्गेनेल तयार झाला कोणता? रिबोझोम, तर हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करतो. कसा? अजून 2 आरएनए कोणते होते? mRNA आणि tRNA. mRNA सोबत हा रिबोझोम आता जॉईन होतो आणि tRNA त्या सायटोप्लाझम मधला एक अमायनो ऍसिड त्या रिबोझोम मध्ये नेऊन टाकतो. मग त्या रिबोझोम मध्ये कशाची चेन तयार होईल? अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिडची चेन तयार होईल. द चेन ऑफ अमायनो ऍसिड इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज प्रोटीन. इट इज कॉल्ड एज अ प्रोटीन और इट इज कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड और इट इज कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड. म्हणजे प्रोटीन तयार व्हायसाठी तुम्हाला काय पाहिजे? रिबोझोम पाहिजे. पण रिबोझोम तयार व्हायसाठी तुम्हाला न्यूक्लियसमधून काय आला पाहिजे? rRNA आला पाहिजे. फक्त rRNA आणि प्रोटीननी रिबोझोम तयार होईल हे बरोबर आहे, पण त्या रिबोझोमनी प्रोटीन तयार होणार नाही. त्या पर्टिक्युलर रिबोझोमला पुन्हा 2 आरएनएची हेल्प घ्यावी लागेल. द वन इट इज कॉल्ड एज mRNA, द अनदर इट इज कॉल्ड एज अ tRNA. So this is the function of this particular ribosome, that this particular ribosome take part in the process of protein synthesis. मग आता हा कोणी डिस्कवर केला? ॲक्च्युअली दिस पर्टिक्युलर रिबोझोम इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय पॅलाडे in animal cell. Hence this particular ribosome it is also called as Palladase particles. They are called as Palladase particles. मग आता ऑर्गॅनिझम्स 2 टाईपचे आहे. दे आर द प्रोकॅरियोट्स अँड द यूकॅरियोट. जिथे न्यूक्लियस क्लिअर नाही त्यांना काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोट. जिथे न्यूक्लियस क्लिअर आहे त्यांना काय म्हणतो आपण? यूकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट मध्ये पण रिबोझोम आहे, यूकॅरियोट मध्ये पण रिबोझोम आहे.
द रिबोझोम विच इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोट म्हणजे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, त्यांना आपण प्रोकॅरियोट म्हणतो. युकॅरियोट म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स, त्यांना आपण युकॅरियोट म्हणतो. पण प्रोकॅरियोट युकॅरियोटमध्ये दोघांकडे रिबोझोम आहे पण सारखे नाही. सो इन प्रोकॅरियोट द रिबोझोम इट इज ऑफ 70S टाईप अँड इन युकॅरियोट द रिबोझोम इट इज ऑफ 80S टाईप. एस म्हणजे काय तर एस इट इज अ स्वेडबर्ग युनिट. Yes, it is a Swedberg unit or it is also called as sedimentation unit or sedimentation point. It is called as sedimentation point. मग स्ट्रक्चर जर आपण या रिबोझोमचं पाहतो म्हटलं तर दिस इज द रिबोझोम विच इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोट अँड दिस इज द रिबोझोम विच इज प्रेझेंट इन युकॅरियोट. स्ट्रक्चरली काय असते, हा रिबोझोम दोन मिळून एकत्र जर कन्सिडर पूर्ण केलं तर याला रिबोझोम म्हणतो. हे दोन मिळून एकत्र कन्सिडर केलं तर याला पण आपण रिबोझोम म्हणतो. पण या रिबोझोमला मी आता 70S म्हटलंय, या रिबोझोमला मी 80S म्हटलंय. हा रिबोझोम कुठे दिसतो तो प्रोकॅरियोटमध्ये, हा रिबोझोम कुठे दिसतो तो युकॅरियोटमध्ये. या 70S रिबोझोम 80S रिबोझोमचं आतलं स्ट्रक्चर पाहिलं तर सेम आहे. कसं, each ribosome it is differentiated into two parts. They are called as subunits. They are called as subunits. The one it is called as smaller subunit, the another it is called as larger unit. One it is called as smaller subunit, the another it is called as larger subunit. The smaller subunit in prokaryotic ribosome which is called as 70S type, it is 30S and the larger unit it is 50S. एक युनिट 30S असतो, दुसरा युनिट 50S असतो. या दोनला एकत्र आपण काय म्हणतो तर 70S रिबोझोम. In eukaryote, this particular ribosome again it shows the presence of two subunits. The one it is called as smaller, the another it is called as larger. Smaller it is called as 40S type, the another it is called as 60S type. S म्हणजे sedimentation point किंवा sedimentation unit नाही तर स्वेडबर्ग युनिट. तर इथे 40S आहे, इथे 60S आहे. या दोनला एकत्र इथे काय म्हणतो आपण 80S. केमिकल कंपोजिशन जर या दोघांचे पाहिलं तर इन 70S रिबोझोम देर आर टू युनिट्स, इन 80S रिबोझोम देर आर टू युनिट्स. Okay, in 70S type of ribosome, first unit it is smaller unit, that is called as the 30S subunit. In 30S subunit there is presence of 16S rRNA and 20 number of proteins. In 50S subunit there is presence of 23S rRNA, 5S rRNA and 34 number of proteins. म्हणजे हे कंपोजिशन झालं. हे कंपोजिशन तुम्हाला नीट पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ते विचारतात की या पर्टिक्युलर सब युनिटमध्ये त्या प्रोटीनचा नंबर किती, या 30S युनिटमध्ये त्या पर्टिक्युलर प्रोटीनचा नंबर किती. आता इकडे 80S मध्ये जर पाहिलं तर इन 80S रिबोझोम अगेन देर आर टू सब युनिट्स. द वन इट इज कॉल्ड एज 40S, द अनदर इट इज कॉल्ड एज 60S. इन 40S subunit there is presence of 18S rRNA and 33 number of proteins. In 60S subunit there is presence of 28S rRNA, 5.8S rRNA, 5S rRNA and 50 number of proteins. So this is the chemical composition of this particular ribosome which is called as 80S. आता या कंपोजिशन वरून तुम्हाला लक्षात येईल की एका रिबोझोम मध्ये असते काय प्रेझेंट. सो इन इच रिबोझोम देर इज प्रेझेन्स ऑफ ओनली टू कंपोनेंट. The one component it is called as rRNA which is called as ribosomal RNA. The another component it is called as protein. Okay, the another component it is called as protein. चला आता ऑब्झर्व करा रिबोझोम. रिबोझोम्स आर द स्मॉलेस्ट सेल ऑर्गॅनेल्स विदाउट मेम्ब्रेन. आता याला ही मेम्ब्रेन जरी दिसून राहिली तरी ही मेम्ब्रेन नाही आहे. दे आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ सेल्स. की हे रिबोझोम्स असेल तर दोन्ही टाईपच्या किंवा सगळ्या टाईपच्या सेल्समध्ये प्रेझेंट असतात. इन ॲनिमल सेल दे वेअर ऑब्झर्वड बाय पॅलाडे. ॲनिमल सेल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केलं तर पॅलाडे इन 1955. हेन्स दिस पर्टिक्युलर रिबोझोम्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द पॅलाडेज पार्टिकल्स. They are associated with endoplasmic reticulum and also found scattered in cytoplasm. आपलं जेव्हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुरू होतो त्यावेळेस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये पहा आपण दोन टाईप केले होते, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वेळेस आपण म्हटलं होतं की दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज असोसिएटेड विथ रिबोझोम दॅट इज कॉल्ड एज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड दॅट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विच इज नॉट असोसिएटेड विथ रिबोझोम इट इज कॉल्ड एज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की दिस पर्टिक्युलर रिबोझोम्स दे आर असोसिएटेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बट दिस पर्टिक्युलर रिबोझोम्स ऑल्सो दे आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम और इन सायटोप्लाझम दे आर स्कॅटर्ड. when they found in group they are called as the polyribosomes or ergosomes. किंवा हा पर्टिक्युलर रिबोझोम एक काढला, हा जर याच्या बाजूला दुसरा काढला असता, त्याच्या बाजूला तिसरा काढला असता, सगळे जर
एकमेकांना चिपकून किंवा ग्रुपमध्ये जर असते तर सच पर्टिक्युलर कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिबोझोम व्हेन दिस पर्टिक्युलर रिबोझोम इट इज प्रेझेंट इन ग्रुप ऑफ मोर दॅन 2 or more than 1, that is called as a polyribosome or it is also called as ergosomes. In prokaryotes 70s, in prokaryotes 70s म्हणजे 50s एक सबयुनिट, 30s दूसरा सबयुनिट रिबोझोम्स आर फॉर्म. while in eukaryotes 80s मध्ये एक 60s सबयुनिट दूसरा 40s सबयुनिट ribosomes are formed. Chemically ribosomes contain rRNA and protein in the ratio of 1:1. की केमिकली या रिबोझोम मध्ये जर पाहिलेलं असेल तर दोनच कंपोनंट आहे, एक आरआरएनए आणि दुसरा प्रोटीन आहे. रेशिओ आहे 1:1, म्हणजे जेवढं आरआरएनए असेल तेवढंच प्रोटीन असेल. The function of the ribosome is to take part in the process of protein synthesis, hence often called as a protein synthesizing machinery, or it is called as the protein factory of the cell. की या रिबोझोमचं मेन फंक्शन काय तर दॅट टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हेन्स दिस पर्टिक्युलर रिबोझोम इट इज पॉप्युलरली कॉल्ड एज protein synthesizing machinery or it is called as the protein factory of the cell. सहा आहे नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. कोणता? रिबोझोम. की याला मेम्ब्रेन आपण ड्रॉ करताना दाखवली पण रियालिटीमध्ये नसणार. द अनदर नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल इट इज कॉल्ड एज सेंट्रिओल. दॅट इज कॉल्ड एज सेंट्रिओल. चला पहा, ह्या सेंट्रिओलला इथे जर पाहायचं असेल तुम्हाला तर या डायग्राममध्ये क्लिअर दिसेल. सिंपल आहे डायग्राम अशी दिसते पण ॲक्च्युली असं नाही आहे. या पर्टिक्युलर सेंट्रिओलमध्ये काय आहे की ट्युब्युल आहे, ट्युब्युल आहे, ट्युब्युल आहे. खूप फाईन असते म्हणून याला म्हणतो आपण मायक्रोट्युब्युल. तीन तीनच्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे 1 3 आहे, 2 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये ट्रिपलेट्स प्रेझेंट आहे. पहा आता पुन्हा पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 च्या ग्रुपमध्ये पण एका ग्रुपमध्ये 3 असे मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असेल आणि सेंटरमध्ये जर ते एकमेकांसोबत कनेक्टेड असेल पण सेंटरमध्ये जर मायक्रोट्युब्युल्स नसेल तर दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज सेंट्रिओल. म्हणून द अरेंजमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर मायक्रोट्युब्युल्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर सेंट्रिओल इट इज 9+0. 1 2 3 4 5 6 7 8 9. सेंटरमध्ये नाही आहे म्हणजे 0. म्हणून द अरेंजमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर मायक्रोट्युब्युल्स इन सेंट्रिओल इट इज कॉल्ड एज 9+0 अरेंजमेंट. ओके, चला बघा. These are non-membrane cylindrical microtubular structures found in animal cells except mammalian RBCs and OA. की हे सेंट्रिओल्स प्लांट्समध्ये नसतात, फक्त ॲनिमल्समध्ये प्रेझेंट असतात. हे पण मॅमेलियन आरबीसी, मॅमेलियन ओआ जर पाहिलेले असेल तर सेंट्रिओल्स अब्सेंट असतात. काय म्हटलेलं आहे? दीज आर नॉन मेम्ब्रेनस. हे ट्युब्युल जरी दिसून राहिले पण हे ट्युब्युल्स फक्त प्रोटीन्स पासून तयार झालेले आहे. सिलेंड्रिकल मायक्रोट्युब्युलर स्ट्रक्चर. हे सिलेंड्रिकल आहे म्हणजे इनडायरेक्टली हे जे स्ट्रक्चर आहे हे सरळ जर आपण खाली घेऊन गेलो तर इनडायरेक्टली तुम्हाला ते सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दिसेल. द टर्म सेंट्रिओल अँड इट्स डिटेल्स वेर गिवन बाय टी बोवरी इन 1888. The term centriole and its details were given by T. Bowery in 1888. ही 1888 मध्ये टी बोरी या सायंटिस्टनी ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टर्म दिली. द टर्म इट इज कॉल्ड एज सेंट्रिओल. दे आर प्रेझेंट इन पेअर नियर न्यूक्लियस, हेन्स दे आर कॉल्ड एज अ डिप्लोझोम. हा एक जर सेंट्रिओल असेल तर दुसरा एक सेंट्रिओल बाजूला राहील. न्यूक्लियस असेल सेंटरमध्ये तर त्याच्या आजूबाजूला दोन साईडला 2 सेंट्रिओल्स असतात. आणि बिकॉज दिस पर्टिक्युलर सेंट्रिओल्स they are present in pair, this particular centrioles they are also called as the diplosomes. The characteristic of centriole is that it can duplicate without DNA. हे सगळ्यात इम्पॉर्टंट या फक्त एकट्या सेल ऑर्गॅनलचा आहे की या सेंट्रिओलला तो जर एक असेल तर त्याला त्याचे 2 करता येतात विदाउट हॅव्हिंग द DNA. म्हणजे इनडायरेक्टली आपण क्लोरोप्लास्टला म्हटलं की तो डबल होतो, मायटोकॉन्ड्रियनला म्हटलं डबल होतो. पण तो डबल होतो का डबल होतो? कारण त्यांच्याकडे DNA प्रेझेंट आहे. याचं असं कॅरेक्टरिस्टिक नाही. विदाउट हॅव्हिंग DNA दिस पर्टिक्युलर सेंट्रिओल इट इज हॅव्हिंग कॅपेबिलिटी ऑर कॅरेक्टरिस्टिक दॅट दिस पर्टिक्युलर सेंट्रिओल विदाउट हॅव्हिंग DNA इट कॅन डबल. Each centriole consists of 9+0 tubular arrangements, that is all tubules are present towards periphery and no in the center. पहा ट्युब्युल सगळे जर पाहिलेलं असेल तर बाहेर आहे, पेरिफरीला आहे, सेंटरमध्ये एकही ट्युब्युल नाही आहे. म्हणजे बाहेर तुम्हाला हे ग्रुप किती दिसून राहिले? 1 2 3 4 5 6 7 8 9. पण सेंटरमध्ये एकही नसेल तर दिस अरेंजमेंट इट इज कॉल्ड एज 9+0. द फंक्शन ऑफ सेंट्रिओल इज टू फॉर्म सिलिया, फ्लॅजेला अँड टेक पार्ट इन मायटोटिक सेल डिव्हिजन.
या सेंट्रिओलचं फंक्शन आहे की त्या सेलला एखादा फ्लॅजेला तयार करायचा आहे, सिलिया तयार करायचा आहे, नाही तर मग त्या पर्टिक्युलर सेलला मायटॉटिक डिव्हिजनमध्ये मायटॉसिसमध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार करायची आहे, क्रोमोझोमचा नंबर तेवढाच मेंटेन करायचा आहे. असं जर डिव्हिजन असेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन इट इज कॉल्ड एज मायटॉसिस, द डिव्हिजन इन विच सेल डिवाइड्स इंटू 2 and maintains the chromosome number equal to that of the original cell. That division it is called as mitosis. तर या mitosis या division साठी पण हाच particular cell organelle लागतो. That particular cell organelle it is called as centriole. So this is a non-membrane bound cell organelle. The another non-membrane bound cell organelle is cytoskeleton. Actually cytoskeleton हा ठीक आहे नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल आहे, पण ॲक्च्युली त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जर अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा साधा कंपाऊंड मायक्रोस्कोप जर आपण यूज केला तर हे काही आपल्याला स्ट्रक्चर दिसण्यासारखे नाही. दीज आर सिम्पली प्रोटीन्स अँड दे प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू द सेल. त्या पर्टिक्युलर सेलमधल्या सायटोप्लाझममध्ये हे प्रोटीन्स म्हणून प्रेझेंट राहतात. ट्युब्युलिन प्रोटीन आहे, नाही तर केराटिन प्रोटीन आहे, असे प्रोटीन्स त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट राहतात आणि त्या प्रोटीनचं वेगवेगळं फंक्शन त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझममध्ये चालत असते. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सेलचं जे इंटरनल फ्रेमवर्क आहे ते बनवायचं काम हे प्रोटीन्स करतात. सच पर्टिक्युलर प्रोटीन्स विच आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम दे आर कॉल्ड एज सायटोस्केलेटन. बघा cytoskeleton, it is the intracellular network found in cytoplasm of eukaryotic cell. eukaryotic cell मध्ये हे पर्टिक्युलर प्रोटीन्स म्हणून नेटवर्क तयार करतात, त्या पर्टिक्युलर सेलला एक शेप देतात, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. इट इज कंपोज्ड ऑफ 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स. या सायटोस्केलेटन मध्ये 3 टाइपचे एलिमेंट्स राहील. 3 टाइपचे एलिमेंट्स राहील, पण हे 3 टाइपचे एलिमेंट्स का? कारण तिन्हीमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स प्रेझेंट आहे म्हणून. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज मायक्रोट्युब्युल, द अनदर इट इज कॉल्ड एज मायक्रोफिलामेंट्स, द अनदर दे आर कॉल्ड एज इंटरमिजिएट फिलामेंट्स, द फर्स्ट इट इज कॉल्ड एज मायक्रोट्युब्युल्स. These are cylindrical tubules composed of tubulin protein. They determine the shape and form the spindle during mitosis. की हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स आहे, सिलेंडर म्हणजे पाईप सारखे स्ट्रक्चर्स आहे, ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीन्स पासून तयार झालेले आहे. मेनली त्या पर्टिक्युलर सेलचा जो शेप आहे तो मेंटेन करायचं काम हे स्ट्रक्चर्स करतात. दे आर कॉल्ड एज मायक्रोट्युब्युल्स. आणि जेव्हा सेल डिवाइड होतो त्यावेळेस स्पिंडल फायबर्स तयार करून क्रोमोझोम्सला मूव्ह करावं लागते. ते स्पिंडल फायबर फॉर्मेशनचं फंक्शन हेच या ट्युब्युलचं फंक्शन आहे. दॅट इज कॉल्ड एज मायक्रोट्युब्युल्स. द अनदर इट इज कॉल्ड एज मायक्रोफिलामेंट्स. These are long fibers composed of contractile protein called as actin. इथे काय प्रोटीन होतं? ट्युब्युलिन. आता इथे काय आलेलं आहे? ॲक्टिन, विच इज द मोस्ट अबंडंट सेल्युलर प्रोटीन. दे कॅरी आउट सेल्युलर मुवमेंट. स्केलच्या आतमधले जे मुवमेंट आहे त्या पर्टिक्युलर मुवमेंट परफॉर्म करायसाठी त्या पर्टिक्युलर सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे ॲक्टिन प्रोटीन प्रेझेंट आहे ते ॲक्टिन प्रोटीन त्या सेलच्या सायटोप्लाझमला म्हणजे सेलला मूव्ह करण्यासाठी हेल्प जर करत असेल तर सच पर्टिक्युलर ॲक्टिन प्रोटीन दे आर वेन प्रेझेंट इन सायटोप्लाझम इन द फॉर्म ऑफ फिलामेंट्स. They are invisible, hence they are called as the microfilaments. The another they are called as intermediate filaments. These are short filaments composed of keratin protein. They provide a tensile strength for the cell. की हे पण प्रोटीन्सच प्रेझेंट आहे, पण इथे प्रोटीन बदललेलं आहे. द प्रोटीन इट इज कॉल्ड एज केराटिन प्रोटीन. जो पर्टिक्युलर प्रोटीन त्या सेलमध्ये प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर सेलला टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रेंथ फ्रेशनेस मेंटेन करायसाठी त्या पर्टिक्युलर सेलला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करावं लागते. दॅट पर्टिक्युलर स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ इट इज प्रोव्हाइडेड बाय दिस पर्टिक्युलर प्रोटीन ऑर फिलामेंट्स. द फिलामेंट्स आर कॉल्ड एज इंटरमिजिएट फिलामेंट्स. म्हणजे या 3 मध्ये तुम्ही कम्पेअर जर केलं तर फरक काय दिसतो? मायक्रोट्युब्युल्समध्ये प्रोटीन ट्युब्युलिन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मायक्रोफिलामेंट्समध्ये प्रोटीन ॲक्टिन आहे आणि इंटरमिजिएट फिलामेंट्समध्ये प्रोटीन केराटिन आहे. मायक्रोट्युब्युल्समधल्या ट्युब्युलिन प्रोटीननी त्या पर्टिक्युलर सेलचा शेप मेंटेन होईल. मायक्रोफिलामेंट्समुळे मध्ये असलेल्या ॲक्टिन प्रोटीनमुळे त्या पर्टिक्युलर सेलच्या आतमध्ये असलेल्या कंटेंटला मूव्ह होता येईल. इंटरमिजिएट फिलामेंट्समध्ये असलेल्या केराटिन प्रोटीनमुळे त्या पर्टिक्युलर सेलला एक शेप मिळेल, एक स्ट्रेंथ मिळेल. सो दिस इज कॉल्ड एज सायटोस्केलेटन. सो द नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर, जे आतापर्यंत आपण ऑब्झर्व केले, आताचा होता सायटोस्केलेटन, याच्यापूर्वीचं पाहिलं असेल तर सेंट्रिओल. अशा सेल ऑर्गॅनेलमध्ये जर त्या पर्टिक्युलर सेल ऑर्गॅनेलला रिबोझोम सहित की त्या सेल ऑर्गॅनेलला जर कव्हर नसेल म्हणजे मेम्ब्रेन नसेल तर दीज आर कॉल्ड एज नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स.
आता याला सोडून त्या पर्टिक्युलर सेलचा अजून एक कंपोनंट आहे दॅट इज कॉल्ड अ सिलिया अँड फ्लॅजेला. आता तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये ऑब्झर्व केलं की कुठलाही सेल असेल जनरली फॉर एक्झाम्पल लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये तर त्याला मूव्ह व्हायला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याला मूव्ह व्हायला इलॉंगेटेड प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन असते. दॅट पर्टिक्युलर इलॉंगेटेड प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज फ्लॅजेलम. फ्लॅजेलमचं काय फंक्शन असते? मूवमेंट. की समजा तो युकॅरियोटिक आहे, त्याला मूव्ह व्हायचं आहे, पाण्यात मूव्ह व्हायचं आहे, वॉटर हे मिडियम आहे, वॉटरमध्ये मूव्ह व्हायचं असेल तर त्या सेलला स्वतःला मूव्ह होता येणार नाही, म्हणून तो कशाची हेल्प घेतो? फ्लॅजेलम. किंवा दुसरं अजून एक स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सिलिया. सिलिया नंबरमध्ये जास्त असतात. हे आता कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात आणि सिलियाचं मेन फंक्शन असतं की जे त्याच्या आजूबाजूला मटेरियल असेल त्याला मूव्ह करणे. स्वतःला मूव्ह व्हायचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज फ्लॅजेलम. पण त्या सेलच्या बाहेर जर असे आउटग्रोथ तयार झाले असेल, नंबरमध्ये जास्त असेल, ज्याला आपण सिलिया म्हणतो, त्याच्या बाजूला कुठलं फ्लुइड प्रेझेंट असेल, त्या फ्लुइडला मूव्ह करायचं जर असेल तर इनडायरेक्टली द स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज सिलिया. बघा, सिलिया अँड फ्लॅजेला. These are the movable extracellular protoplasmic processes arise from basal bodies. की समजा हा सेल असेल तर इनडायरेक्टली या सेलचं हे प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन आहे जे कुठून अराईज होते तर याच्या बेसला एक पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ बेसल बॉडी. These are fine hair like membrane bound outgrowths. की हे जे कशी आहे तर फाईन हेअर सारखे स्ट्रक्चर्स आहे पण यांना कव्हर आहे, मेम्ब्रेन आहे. Cilia are small in size and many in number and act as oars causing movement of cell. की सिलिया जर असेल तर स्मॉल साईजमध्ये असतात, स्मॉल साईजमध्ये पण नंबरमध्ये जास्त असतात, जनरली मुवमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. फ्लॅजेला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर अँड फंक्शन फॉर मुवमेंट. की फ्लॅजेला असेल तर नंबरमध्ये कमी असतात पण लेंथ मात्र त्या फ्लॅजेलमची जास्त असते. They are derived from centriole and consist of two parts that is the sheath and the axoneme. की कुठलाही फ्लॅजेलम किंवा सिलियम जर तुम्ही ऑब्झर्व जर केला तर या पर्टिक्युलर फ्लॅजेलमला किंवा सिलियमला डेव्हलप करणारा जो स्ट्रक्चर असतो तो आधीचा नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आहे दॅट इज कॉल्ड अ सेंट्रिओल. पण एक फ्लॅजेलम किंवा एक सिलियम असेल तर त्याच्यात दोन पार्ट असतात. त्याचं जे कव्हर आहे दॅट इज कॉल्ड अ शीथ. त्याच्या आतमधला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲक्झोनिम. So each flagellum or each cilium it is differentiated into two parts. The cover it is called as sheath and central part it is called as axoneme. The sheath is covering membrane of cilium or flagellum. की जे बाहेरचं जे तुम्हाला ही लाईन मी जी काढलेली आहे ती शीथ आहे, पण याच्या आतमध्ये जे मटेरियल असेल दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज axoneme. So this is cilium and flagellum. So with this we have finished this particular chapter. The chapter it was cell structure and organization. आता आपण या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं ते आपण ऑब्झर्व करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेल सुरू केला, मग सेल थिअरीमध्ये गेलो. सेल थिअरीमध्ये गेल्यानंतर सेल टाईप्समध्ये गेलो. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, युकॅरियोटिक सेलमध्ये काय, दोघांचे डायग्राम्स पाहून आपण त्या दोघांना कम्पेअर केलं. त्याच्यानंतर सेलच्या कंपोनंट्समध्ये गेलो, मग सेल वॉलमध्ये गेलो, सेल मेम्ब्रेनमध्ये गेलो, सायटोप्लाझममध्ये गेलो. सायटोप्लाझममध्ये गेल्यानंतर मग तिथे आपल्याला सेल ऑर्गॅनेल्स दिसले. सेल ऑर्गॅनेल्स आपण 3 कॅटेगरीजमध्ये स्टडी केले. 3 कॅटेगरीज कोणत्या? सिंगल मेम्ब्रेन बाउंड, डबल मेम्ब्रेन बाउंड, नॉन मेम्ब्रेन बाउंड. तर असा हा पूर्ण पार्ट होता. दिस इज द चॅप्टर. दिस चॅप्टर इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन.